हिंदू धर्माची पार परावकाष्ठाची सीमा आलेली आहे, मी तर म्हणेल पार संपतच चाललं. आपणच आपल्या धर्माचा अपमान स्वतःहून करून घेतो. गणपती आणतच नव्हते तर मग घरात गणपती आणावा का? गणपती घरात बसवला पाहिजेल का? गणपती बसवणे किंवा गणपती घरात आणणे हे असं व्रतच नाहीये, हा अपभ्रंश आहे. असं हे व्रत आहे. एक मुद्गल पुराण आणि एक आहे गणेश पुराण. आता गणपती घरात आल्यानंतर काही नियम आहेत. प्रमुख पंचायतना देवामध्ये गणपती सुद्धा आहेत. स्वामींचं वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या चॅनलमध्ये. गणेशोत्सवाच्या या खास प्रसंगी आपण आज जाणून घेणार आहोत बाप्पांचं महत्त्व, कथा, पूजा आणि बरंच काही. आणि आज आपल्या सोबत आहेत वेदमूर्ती गुरुजी श्री कौस्तुभ जोशी. नमस्कार गुरुजी, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. की गणपतीची मूर्ती म्हणजेच विग्रह आपण का बसवला पाहिजे? सर्वात प्रथम तर आपण एका कथेपासून सुरुवात करूयात. तर आपण श्रावण मास झाला की श्रावण मास झाल्यानंतर गणपती येतात आणि गणपती आले की सगळ्यांना आनंद असतो, सगळीकडे वातावरण चांगलं चैतन्यमय असतं. आता गणपतीची मूर्ती का बसवावी घरात, ह्याच्यापेक्षा गणपती घरात बसवला पाहिजेल का हे आपण शास्त्राप्रमाणे जाणून घेऊयात. तर आता गणपती प्रत्येक पूजेमध्ये सर्वात प्रथम पूजनीय आहेत, गणाध्यक्ष आहेत. त्यांना गणाध्यक्ष असं एक वर्णन आहे. गणाध्यक्ष म्हणजे गणपतीला सर्वात प्रथम पहिले कुठल्याही गोष्टींमध्ये गणपतींना आधी पूजनीय आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात आपण महत्वाचं बघायला गेलो तर ज्या वेळेला पूर्वीच्या काळी हे व्रत कशी सुरुवात झाली, मी जसं कथेचं म्हटलं तर पूर्वी कसं होतं, नदीच्या काठी जावं, नदीच्या काठी तुमचं जे काही पूजेचं सामग्री असेल ती घेऊन जावी. पूजेची सामग्री घेऊन जाऊन तिथे जाऊन एक पाट रचावा. त्या नदीमधली जी काही माती असेल ती काढावी, त्याचा एक असा व्यवस्थित गोळा बनवावा लाल मातीचा, आणि तो लाल मातीचा गोळा बनवून त्या पाटावर ठेवावा. तिथे वस्त्र वगैरे मांडून व्यवस्थित त्याचं पूजन करावं. त्याच्यात आपले व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करावी, षोडोपचार पूजा करावी. आणि त्यानंतर त्याच गणपतीला म्हणजे त्या जो गोळा असेल, गणपती स्वरूप आपण ज्याला तत्व मानलेलं आहे, त्या गोळ्याला परत विसर्जन करून द्यावं. तर असं हे व्रत आहे. गणपती बसवणे किंवा गणपती घरात आणणे हे असं व्रतच नाहीये, हा अपभ्रंश आहे. अपभ्रंश म्हणजे कसा, तर आता तुम्ही कोकणाच्या साईडला जाल तर कोकणामध्ये अजूनही कसं केलं जातं, सवळ्यामध्ये जे घरातील पुरुष असतात, जे वडीलधारी पुरुष असतात, ते जातात, नदीच्या काठी जातात आणि तिथून किंवा शेतातली सुद्धा काही ठिकाणी माती घेतली जाते. त्या मातीने गणपतीचं विग्रह बनवलं जातं आणि ते विग्रह घरी आणलं जातं आणि त्याचंच पूजन केलं जातं. कुठूनही मूर्तिकार वगैरे ह्यांच्यामध्ये जात नाहीत ते, म्हणजे अशी ती सुरुवात. पण आता मूर्तिकार वगैरे तर कसं, तर मग आपण एक आकार देऊयात व्यवस्थित. मग जो आपण गोळ गोळा म्हटलो त्याच्या थोडस अपडेटेड झाला असं आपण म्हणूयात, थोडंसं आणखी जरा लोकांना सुंदर वाटावं म्हणून एक गोळ गोळा. कारण गणपतीला लंबोदर असं संबोधलं जातं. लंबोदर म्हणजे कसं, तर गोल गोल पोटाचे, जास्ती पोट असणारे लंबोदर. तर ते लंबोदर संबोधले गेल्यामुळे त्यामुळे तो गोळा. आता गणपती घरात का बसवावं म्हणजे, तर आधी ही सुरुवात, त्याच्यानंतर अपभ्रंश झाल्यामुळे लोकांनी घरात गणपती बसवले, चैतन्यमय वातावरण झालं, आवडायला लागलं, गणपती प्रत्येकाला आवडायला लागले. नक्कीच घरात गणपती बसतोय म्हणजे आध्यात्मिक वातावरणामध्ये कुठेतरी व्रत, कारण व्रतवैकल्य दिलीच ह्याच्यासाठी आहे की आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी. हा जो चातुर्मासाचा जो काही मास आहे, श्रावण म्हणजे आषाढी कार्तिकी एकादशी झाली म्हणजे देवशयनी एकादशी झाली ते मार्गशीर्षापर्यंत, ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर व्रतच व्रत आहेत. त्यातलंच हे गणपती बसवणं नाही, गणपतीचं व्रत आहे. म्हणजे हे गणपतीचं व्रत आहे, हे कुठलंही घरात गणपती बसवणं नाही. त्या लोकांनी अपभ्रंश करून नदीच्या काठी कशाला, तर आपण घरात घेऊन जाऊ, घरात व्यवस्थित बसून पूजन होईल का. तर एक असं पण आपण म्हणू शकतो की सगळेच जण नदीकाठी जात असतील ना, आणि गर्दी होत असेल, मग एखाद्याने विचार केला असेल की मी घरी जाऊन करतो, मग घरी जाऊन बसवलं. मग एखाद्याची इच्छा अशी की आता मी आणखी थोडं 4 दिवस जरा जास्ती ठेवतो, 1.5 दिवस, 4 दिवस, 10 दिवस बोलता बोलता. कारण की आपण जर का व्यवस्थित बघायला गेलो तर असं कुठं वर्णनच नाहीये. गणपतीचे 2 पुराण आहेत, एक मुद्गल पुराण आणि एक आहे गणेश पुराण. या दोघांमध्ये हे व्रत सांगितलंय. त्यामुळे हे व्रत वैकल्य पद्धतीने आहे. व्रत केल्याने आपली जेवढी उन्नती आहे आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आत्माच्या दृष्टिकोनाने सुद्धा आपण म्हणू शकतो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अध्यात्मामधली जी काही उन्नती आहे
ती जास्तीत जास्त होण्यासाठी, आपली श्रद्धा कायम राहण्यासाठी, एक स्वामींचं वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे स्वामींसाठीच नाही, प्रत्येक देवासाठी, की ही भावना आपल्या मनात असावी की देव माझ्यासोबत आहे, मी व्रत वैकल्य केल्यामुळे मला चांगलं फळ लाभेल. त्यामुळे ते व्रत चैतन्य मनाने आणि व्यवस्थित करून लोकांना तसे फळ चांगले वाटायला लागले. त्यामुळे मग लोक हळूहळू आपल्या घरात ते करायला लागले. आणि मग त्यामुळे झालं असं की मग आवड निर्माण झाली. जे व्रत तिथपर्यंत होतं ते आता घरपर्यंत आलं. आणि त्यामुळे मग ते, मी म्हणेल ते व्रत आहे, ते का करावं ह्याच्यापेक्षा ते करावं हे महत्वाचं आहे. व्रतासारखं घरात गणपती आणणे हा विभागच दुसरा आहे, जर का मी हे बोलतोय तर. त्यामुळे या विभागावर आपण म्हणजे जरी बोलायला गेलो तर पूर्वीच्या काळी घरात गणपती आणतच नव्हते, तर मग घरात गणपती आणावा का, हाच भाग दुसरा आहे. बरोबर. हा विचारच नाहीये, कारण शास्त्राच्या पद्धतीने सांगितले नदीच्या काठी हे करावं, नदीचं काठी पवित्र. आता गणपती घरात आल्यानंतर काही नियम आहेत, ते नियम आपल्याकडून पाळले जाणार नाहीत, कधीही पाळले जात नाही. जसं की गणपती घरात आल्यानंतर शिवीगाळ करू नये, कारण ती पार्थिव मूर्ती आहे. पार्थिव म्हणजे मातीची अशी मूर्ती. पार्थिव शब्दाचे अनेक अर्थ होतील, कारण पार्थिव म्हणजे कशी तात्पुरता पण होऊ शकतं, पार्थिव म्हणजे मातीची मूर्ती पण होऊ शकतं, पार्थिव म्हणजे अशी मूर्ती ज्यात आपण तात्पुरताचा प्राण टाकला आणि तात्पुरता मधून आपण परत तो प्राण काढणारच. कारण आपण जेव्हा गणपतीची जेव्हा आपण विसर्जन करतो, जेव्हा त्यांची विसर्जन करायला जातो, म्हणजे त्यांचं उत्तर पूजा करतो, त्यावेळेला आपण त्यातून तो प्राण काढतो परत. आणि म्हणजे प्राण काढल्यानंतरच, प्राण काढण्याच्या आधी आपण व्यवस्थित सगळीकडून गणपतीला आपल्या घरांमधून फिरवून वगैरे घेतो, त्यानंतर मग प्राण काढून मग त्यांना विसर्जन करतो. तर मग तिथं कसं आहे की गणपती घरात येणारच नाहीयेत. विभागामध्ये हे दाखवलंच नाहीये शास्त्रोक्त की गणपती घरात आणावा. तर आणल्यानंतर काय होईल हा तर प्रश्नच लांबचा आहे. का करावं? चैतन्यमय वातावरणासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी, एवढंच. आणि गणपती हे गणाध्यक्ष आहेत, त्यामुळे कधी सुद्धा त्यांचं प्रथमच व्रत केलं जातं आणि प्रथमच सुरुवात केली जाते. प्रत्येक कार्य सुरुवातीने व्यवस्थित राहावं. आता मी म्हणायला गेलो तर प्रमुख पंचायतना देवामध्ये गणपती सुद्धा आहेत. मग आता शंकरांचं झाल्यानंतर गणपती, गणपती झाल्यानंतर दुर्गा, दुर्गा झाल्यानंतर सूर्यनारायण, सूर्यनारायण झाल्यानंतर परत नारायण. प्रमुख पंचायनामध्ये चतुर्मासामध्ये पाचही देवांची पूजा झाली पाहिजे. त्यामुळे त्या पाचही देवांचं व्रत वैकल्य आहे. प्रत्येकाचं व्रत वैकल्य आहे. ते व्रत वैकल्य केल्याने आपली उन्नती होऊ शकते. त्याच्यासाठी ते व्रत वैकल्य आपल्याला बांधून दिलेले आहे शास्त्राने. गणपतींची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा कशी करावी? गणपतीची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा सर्वप्रथम तर काही नियम आहेत. मी जसं आता आधी म्हटलं की गणपती घरात असल्यानंतर काही नियम पाळावे लागतात. मांस मदिरा न खाणं, घरात एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल किंवा इत्यादी काही नियम आहेत. शिवीगाळ वगैरे न करणं, कारण अजून आता तर पत्ते वगैरे खेळणं सुरुवात झाले. म्हणजे हिंदू धर्माची फार परावकाष्ठाची सीमा आलेली आहे, मी तर म्हणेल फार संपतच चाललंय. आपणच आपल्या धर्माचा अपमान स्वतःहून करून घेतो. आता प्राणप्रतिष्ठामध्ये काय आहे, तर आपले प्राण, ती प्राणप्रतिष्ठा पण कशी आहे बघा. तुपाच्या वाट्या घ्यायला सांगितल्या दोन, त्याच्यामध्ये दुर्वांच्या 21 जुड्या त्या आपल्याला तुपाच्या वाटीमध्ये बुडवायच्या. त्या गणपतीच्या पायाला, गणपतीच्या हृदयाला आणि गणपतीच्या सोंडीला अशा त्या लावायच्या. आणि तिथं 3 प्रकारे 3 बीज मंत्र आहेत. त्या बीज मंत्रातून तुमचं म्हणजे तुम्ही तुमच्या आत्माला जो आत्मा आहे तो आत्मा तुम्ही आतमध्ये गणपतीमध्ये समर्पित करतात, किंवा आपण ट्रान्सफर करतात असं म्हणूयात सगळ्यात सोप्या भाषेत, की तुम्ही ट्रान्सफर करत आहात त्याच्यामध्ये. आणि तसं केल्याने काय होणार की तुमच्यातला जो काही प्राण आहे तो गणपतीमध्ये आला. ही ती अशी प्राणप्रतिष्ठा. मग ते नियमाच्या बंधनानेच झाली पाहिजे. ती कशी करावी, तर जर का आपल्याला जमत असेल तर खूपच छान आहे. गणपतीचं जे काही गणपती विग्रहाची जी काही प्राणप्रतिष्ठा आहे त्याच्यामध्ये बीजमंत्र आहे. बीजमंत्र बोलण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे जो रोज गायत्री जाप करतो आहे. आणि त्या मंत्राचं किमान त्याच्याकडून दर आठवड्याला पठण होत आहे. एक दिवस पोथी उघडली आणि ते वाचलं तसं नाही. कारण बीज मंत्रामध्ये आम रीम क्रोम असे कठीण शब्द आहेत. एक शब्द चुकला प्राण येणार नाही. मग त्याच्यामुळे प्रथमच नियम असा की ते आपल्याला जमलं पाहिजे. नक्कीच तुम्ही जर का वैदिक ब्राह्मणांकडून किंवा एक वैदिक जाणकाराकडून करून घेत असाल अधिक छान आहे. पण करताना नियम कसे पाळावे, तर सवळं घालावं. आजकाल मी बघितलं एक टोपी घातली आणि एक शर्ट कुर्ता घातला आणि त्याच्यावरच केलं. तुम्ही चांगल्या दिसण्यासाठी आणि चांगले फोटो काढण्यासाठी ते व्रत करू नका. त्याची काही आवश्यकता नाही की तुम्ही त्या चांगले कुर्ते घालून करताय का.
सवळं म्हणजे सवळं. मग ती परत आजकाल आपल्या हिंदू धर्माची अशी लाज वाटायला लागली आहे, थोडंसं उघडं राहायला लागेल पुरुषांना, आणि मग ते कसं करणार, एवढे सगळे स्त्री असतील घरात. तर मग हा आपला समज आहे. जेव्हा आपण व्रत नियम करतो त्यावेळेला स्त्रीला सुद्धा सवळ्याचीच साडी घालायला सांगितली आहे. आजकाल जी आपण नऊवारी म्हणतो ती सवळ्यामध्येच मोडली जाते. तर मग ती सुद्धा साडी, तीच साडीमध्ये त्या पत्नींनी सोबत राहूनच मध्ये व्रत करावं, प्राणप्रतिष्ठा करावी. म्हणजे थोडक्यात प्रथम नियम सवळं पालन करावं, त्यातल्या त्यात प्राणप्रतिष्ठा करताना आपण नीट उपासना आपली व्यवस्थित पाहिजे. आणि मी तर म्हणेल गणपती येण्याच्या आधी थोडंफार आपल्याला शुद्ध करण्याची आपण व्यवस्था केली पाहिजे. कारण होतं काय, श्रावण मास संपला की एक मोकळं पटांगण भेटून जातं मांसाहारी लोकांना मधल्या त्या आठवड्यामध्ये. मग ते काही खातात. तुम्ही बघितलं असेल नरेंद्र मोदींनी बघा इथे आपले रामलल्लांची जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली तेव्हा त्यांनी 15 दिवसांचं एक व्रत पालन केलं होतं. ते जमिनीवर झोपायचे, नारळाचं पाणी पाहिजे फक्त. म्हणजे तुम्ही कुठल्याही भगवंताची आधी सेवा करायला जाण्याच्या आधी तुम्ही तेवढे सक्षम पाहिजे. त्यामुळे आधी एक आठवड्या आधी आपलं शिवीगाळ बंद करणं, जरा कोणी करत असेल आचरण शुद्ध करणं, किंवा स्त्री समागम जर का पती पत्नी असतील तर समागम न करणं, म्हणजे त्या तेवढ्या 1 महिन्याच्या पिरियड मध्येच जे काही असेल, किंवा त्या आठवड्याभराच्या पिरियड मध्ये समागम इत्यादी न करणं, शुद्ध बोलणं, शुद्ध आचरण करणं, शुद्ध जागी जाणं, उगाच नको त्या निगेटिव्ह गोष्टी न करणं, म्हणजे ज्याने मानसिक स्थिती शुद्ध राहील. कारण आपल्याला आपल्यातला प्राण देवात टाकायचा आहे. आपणच शुद्ध नसतो मग देवात तो प्राण शुद्धतेने जाईल कसा, हा पहिला प्रश्न. देव शुद्धच आहेत, देव शुद्ध आहे, देव अपवित्र नाहीये. पण आपली एवढी पात्रता आहे का आपण त्यांच्यात प्राण टाकू शकतो, त्यासाठी आपण थोडंसं शुद्ध झालेलं सदैव चांगलं. आता हे शुद्ध पण का, नियम का हा, कारण विचार चांगले राहतील. विचार का चांगले राहतील, एखाद्या व्यक्तीने चुकीची गोष्ट पाहिली तर त्याला चुकीचे विचार साहजिकच येणार. कारण आपण सुरुवातच इथून होते, आपण जसं पाहतो तसे आधी विचार करायला लागतो. पाहतो आणि ऐकतो तसे आपण आधी विचार करायला लागतो. जे पंढरीचे वैष्णव आहेत त्यांच्यामध्ये हे नियम आहेत. आपण जसं ऐकू, जसं पाहू तसे आपण विचार करायला लागतो. जसे विचार असतील, प्राणप्रतिष्ठा ही पूर्णपणे आतून दिली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे नियम सवळ्याचे आपल्याला जाणकार पाहिजे, आपण आपली व्यवस्थित आराधना पाहिजे, त्याच्या आधी आठवडाभर एक व्यवस्थित आपण आचरण शुद्ध पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग प्राणप्रतिष्ठा व पूजन व्यवस्थित करावं. पूजन कसं, पूजनाचे आजकाल पुस्तकं अवेलेबल झालेले आहेत, सगळं काही झालेलं आहे. मी नक्कीच सांगितलं आपलं आधी व्यवस्थित आचरण पाहिजे, त्यानंतर जर का आपण स्वतः एकटे करू शकत असाल तर करा, नाहीतर मग वैदिक जाणकार जे काही व्यक्तिमत्व असतील, ब्राह्मण इत्यादी जे कुठले असतील त्यांच्याकडून करून घ्या, सगळ्यात सोपं मार्ग. गणपतींची कोणती आरती महत्वाची आहे? गणपतीच्या आता आरती म्हणण्यापेक्षा तुम्ही किती भावनेने करताय. प्रत्येक आरतीमध्ये भावना आहे. आता सुखकर्ता ही जी आरती आहे ती समर्थ रामदासांनी लिहिली आहे. रामदासांनी जेव्हा आरती लिहिली तेव्हा त्यांची भावना काय होती, त्यांनी त्याच्यामध्ये 3 त्या ह्याच्यामध्ये आपण स्टेप मध्ये मांडलेली, श्लोकांमध्ये मांडलेली आहे. तर त्या 3 ह्याच्यामध्ये त्यांनी विविध पद्धतीने सांगितलेलं आहे. काय आहेत, लंबोदर आहेत, काय मागणी आहे, संकटहारा. त्यांनी व्यवस्थित त्याच्यामध्ये मागणी मागितलेली आहे. गणपतीची तुम्ही जी आरती कराल ती गणपतीपर्यंत पोहोचेल. आरती ही एक प्रकारची स्तुती आहे. उदाहरणार्थ आरती एक प्रकारचं कीर्तन सुद्धा समजा, कारण त्याच्यामध्ये आपण वाद्य वाजवतोय. एखाद्याची स्तुती आपण ओरडून ओरडून आनंदाने करतोय. म्हणजे उदाहरणार्थ आपण इथं सोपं घेऊ तर आपण जसं हॅपी बर्थडे आजकाल चालतं, सोपं उदाहरण, व्यक्ती बसलेला आहे, हॅपी बर्थडे टू यू सगळं काय चालू होतं, फटाके फुटतात, ते बाकीचं सगळं काय होतं, त्याला आनंद वाटतो. जो व्यक्ती बसला असेल त्याला तो आनंद वाटतो. त्याच प्रकारे ती कुठलीही आरती म्हणा, भगवंताला आनंद वाटणार. तुम्ही कशी म्हणताय, शुद्धतेने म्हटली पाहिजे. अशुद्धता खूप वाढलेली आहे, शुद्धतेने म्हटले पाहिजे. प्रत्येक आरतीचा एक क्रम आहे, त्या क्रमानुसार म्हटली पाहिजे, आणि त्या क्रमानुसार आणि व्यवस्थित जशी असेल. गणपतीची कुठलीही आरती म्हणा, जी जमते ती म्हणा, पण शुद्ध म्हणा, एवढंच. अशुद्ध नका म्हणू, कारण जयदेव जयदेव हा जो अपमान आहे हा प्रचंड मोठा अपमान आहे. शुद्ध म्हणजे काय, तुम्ही नुसतं सुखकर्ता दुःखहर्ता हे शुद्ध म्हटलं, हे शुद्ध नाही. तो जयदेव जयदेवाचा जो मूर्खपणा आहे तो आधी बंद झाला पाहिजे. उलट आई वडिलांनी तिथंच कान फडवलं पाहिजे. मी तर म्हणेन मुलांना, हा जयदेव जयदेवाचा हा जो काही अपमान आहे हाच आरतीला आधीच भरकटला जातोय. कारण तुम्ही आरती कोणतीही म्हणायला काही नियम नाही. आरती हे एक प्रेम आहे की जे तुम्ही दाखवताय, पण त्याच्यामध्ये तुमच्या लहान मुलाकडून होणारा हा अपराध हा योग्य नाही आहे. लहान मुलं कधी कधी मस्ती म्हणून करतात, कधी कधी ते जाणकारच नसतात, भावनेच्या कोटी करून जातात. पण हा जो अपमान आहे हा नका करू. बाकी कुठलीही आरती म्हणा,
भगवंताला पटेल, एवढंच. असं म्हटलं जातं की चंद्रदर्शन हे गणेश चतुर्थीला निश्चित आहे, पण त्या दिवशी आपण चुकून पाहिलंच किंवा चंद्रदर्शन केलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतात? आता सर्वप्रथम कसं आहे, तुम्हाला कथा सर्वांनाच माहिती असेल. हो. चंद्र, आता या चंद्राच्या पण ह्या विविध कथा आहेत. मुद्गल पुराणामध्ये वेगळी येते, गणेश पुराणमध्ये वेगळी येते, दोघांमध्ये वेगळं वेगळं. तर चंद्र एक कथा अशी पण आहे ज्यांना सगळ्यांनाच लहानपणापासून माहिती असेल. चंद्राने हसलं होतं गणपती मूषकवरून पडल्यानंतर. आता हसल्यामुळे आणि अपमान केल्यामुळे गणपतीला थोडस राग आला. आता गणपती आणि हनुमंत अशी देवता आहेत ना, माझ्या दृष्टिकोनात तरी वाचनाप्रमाणे, की ते कधीही कोणाला स्वतःहून त्रास द्यायला जाणार नाही. ते त्यांच्या जागी व्यवस्थित राहतील, त्यांचं आचरण व्यवस्थित ठेवतील. पण समोरून कोणीतरी उगाच त्यांना त्रास दिला तर त्यांना ते थोडस खटकतं, योग्य नाही वाटत. त्या दोघेही देवतांना, ते दोघेही देवता अत्यंत बुद्धिमान आणि शक्तिमान असूनही शांत आहेत. ह्या दोघांची ती एक क्वालिटी आहे, हनुमंतांची आणि गणपतीची. त्यामुळेच लहान मुलांना आधी हे दोन देवता आवडतात. तर त्यांचा अपमान स्वतःहून समोरून झाला. गणपतींनी काहीही केलेलं नव्हतं. गणपतीला सर्वात प्रथम चंद्रदर्शनच आवडत नाही. गणपतीला आवडतच नाही चंद्राला बघितलेलं. जो भक्त असेल त्यांनी चंद्राला बघितलेलं आवडतच नाही. आता एखादा व्यक्ती असेल त्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र खराब असेल तर गणपतीची क्षमता एवढी आहे की तो त्या व्यक्तीचा चंद्र एकदम व्यवस्थित करून देईल पत्रिकेमध्ये. गणपतीला आवडतच नाही चंद्रदर्शन. म्हणजे त्याच्यापासून जी काही त्याला कमतरता भासत होती त्या ग्रहापासून, ती सुद्धा ती भरपाई करून देईल. गणपतीला आवडतच नाही चंद्राचं दर्शन. त्यामुळे तुम्ही चुकून घेतलं हेही व्हॅलिड नाहीये. खरं तर पहिल्यांदाच दिलेलं आहे की त्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. मग ते संकष्टी चतुर्थी असू द्या किंवा ही विनायकी चतुर्थी असू द्या, गणपतीचे भक्त जरी असाल तरी चंद्रदर्शन क्वचितच, जास्तीत जास्त कोजागिरीतून एकदा, कोजागिरीच्या पौर्णिमेला. खरं तर गणपतीला चंद्रदर्शनच आवडत नाही, तर त्याचा आवडण्याचा भागच नाही. तुम्ही त्या दिवशी घ्या, आता कधीही घ्या, भक्त असाल त्यांचे, त्यांना चंद्रदर्शन आवडतच नाही. दुर्वेची विशिष्ट संख्या म्हणजेच 21 आणि 11, हे असं का? खूप चांगला प्रश्न आहे. ह्याच्या पण वेगळ्या वेगळ्या कथा आहेत. पण आपण प्रथम कथेमध्ये जाऊया. ज्या वेळेला गणपतींनी राक्षसाला जेव्हा गिळंकृत टाकलं होतं, तर राक्षसाचं कसं होतं की तो राक्षस ज्वलंत होता. तो ज्वलंत राक्षस म्हणजे, आता राक्षस म्हणतात तर राक्षसगण असल्यानंतर राक्षस कोण आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. तो राक्षस असा ज्वलंत होता की तो राक्षसगण कोणामध्ये असेल तरी तो व्यक्ती थोडासा चिडचिडा असतो. एखाद्याच्या कुंडलीमध्ये असेल किंवा जसा असेल पत्रिकेमध्ये, थोडासा चिडचिडा असतो. म्हणजे कसं, त्या अग्नितत्वाचं जरा जास्ती असतं. तर राक्षसच पूर्ण गिळंकृत केला. इथं शब्दही मी महत्वाचा बोलतोय, काही जणांना ऑफेंड झाल्यासारखं वाटेल की देवाने राक्षसाला कसं खाल्लं नाही, गिळंकृत केलं म्हणजे गळ्यापर्यंत ठेवलंय, पोटाखाली नाही गेलं. पण गळ्यामध्ये ठेवल्यामुळे पोटात आग प्रज्वलन झाली आणि ती आग एवढी वाढली की ते गणपतींना सहन होत नव्हतं. आधीच गणपती लहान आहे आणि त्यांना ते सहन होत नव्हतं. म्हणजे त्यांचा तो नुकताच लहान होते तेव्हा त्यांना ते सहन होत नव्हतं. प्रचंड त्रास व्हायला लागला. मग एक 88,000 सहस्र ऋषींनी एकत्र येऊन 21 जोडी त्यांच्या डोक्यावर ठेवली होती दुर्वेची. आता 21च का ह्याच्यामध्ये पण मी सांगायला गेलो, समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला 2 गोळ्या घ्यायच्या, पण त्या टॅबलेट मध्ये 3 गोळ्या. तुम्ही असा प्रश्न विचाराल का 2च का? ते सहस्र ऋषी जे कुठले होते ते त्यांच्यावर उपचार करायला आले होते. त्यांची आग जी 10 आहे ती 10 शांत व्हावी म्हणून, ती 10 शांत होण्यासाठी ते उपचार करायला आले होते. आणि त्याच्यानंतर कश्यप ऋषींनी काय केलं, त्या जो काही त्या दुर्वांच्या जोड्या होत्या 21, त्यांचा पूर्ण रस निर्माण केला, एक ज्यूस निर्माण केला आणि ते त्यांना प्यायला दिलं. आणि ते पितच त्यांना शांत वाटलं. आणि हे फक्त तसंच नाहीये, आता सुद्धा कुठल्याही व्यक्तीला पोटाचा आजार असेल आणि त्यांनी दुर्वांचा रस करून पिला तरी त्याचं शांत होऊ शकतं पोट हळूहळू. आयुर्वेदामध्ये सुद्धा याचं वर्णन आहे. म्हणजे ते आजही होऊ शकतं तसं. एखाद्याला समजा उष्णता जास्ती असते बघा उन्हाळ्यात, तर त्या दुर्वांचा रस पिला तर त्याची उष्णता कमी होऊ शकते एखाद्या व्यक्तीची. आणि त्याच्यामध्ये कसं झालं, तर काश्यप ऋषींनी जेव्हा ते प्राशन करून दिलं तर मग तिथंच गणपतींनी वरदान देऊन टाकलं, जो व्यक्ती मला दुर्वा अर्पित करेल त्याच्यावर मी सदैव कृपा राहील, त्यासोबत मी त्याची संकट दूर करेल. आता आपली एवढी पात्रता नाही आहे की आपण त्यांना रस बनवून प्यायला देऊ शकतो.
किमान मग आपण त्या सहस्र ऋषींसारखे ज्यांचं जे कपाळ आहे त्याच्यावर कपाळावर किंवा त्यांच्या चरणी, मी तर कपाळावर पण नाही म्हणणार, कपाळावर अर्पित करूच नका, आपली तेवढीही पात्रता नाहीये, त्यांच्या चरणी आपण दुर्वा अर्पित कराव्या. हे त्याचं कारण. थोडक्यात काय, एका प्रकारचं ते औषध होतं. एक कथा अशी मानली जाते की 2 राक्षसांना मारण्यासाठी जेव्हा गणपती गेले होते, श्री गणेश गेले होते, त्यावेळेला सुद्धा त्यांच्यासोबत 20 गण होते. त्या 20 गणांमध्ये एक जे प्रमुख होते ते आपले गणपती. मग ह्या 21 मोदकाचा सुद्धा एक कॉन्सेप्ट तिथं सुद्धा लोकांनी पकडला गेला, पण हा काही व्हॅलिड कॉन्सेप्ट नाही आहे. 21 गण काय सांगता येतो, तो आपण बघायला नव्हतं गेला, जास्ती पण असतील. जसं इथं वर्णन आहे की 88 सहस्र म्हणजे 88,000 ऋषी, सरळ स्पष्ट वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर एक काश्यप ऋषी, हे वर्णन आहे. पण तिथं 21च होते. मग 21 घेऊन कसं काय मारू शकतील गणपती? ते तर एवढे सामर्थ्यवान आहेत की एकटे सुद्धा मारू शकतात. मग ते 21 गण होते. मग ते 21च का गण होते? कारण गण म्हटले तर एका प्रकारचे ते सोबतीचे लोक. शिवगणामध्ये गण मोजले नाही जात, ते असंख्य असू शकतात. मग ते 21 का घेऊन गेले? 1-2 जास्ती पण असतील. म्हणजे ही कथा एका कथेतून आलेली. प्रत्येकाचं वाचन वेगळं आणि प्रत्येकाचं लिखाण वेगळं, त्यामुळे प्रत्येकाने एक कथा बनवली. पण मूळ कथा ही 21 जुड्यांची किंवा 21 दुर्वांची, ही ती मूळ कथा कश्यप ऋषींची. गणपती अथर्व शीर्षाचे पठण का केले जाते? गणपती अथर्व शीर्षाचे पठण हे खूप छान स्तोत्र आहे आणि मंत्र आहे. गणपती अथर्व शीर्षाचे 8 भाग आहेत. त्यामध्येच 8 भाग आहेत. आता का केले जाते तर गणपतीला प्रसन्न करण्यासाठी आणि कृपा प्राप्त करण्यासाठी आणि संकट दूर करण्यासाठी आणि सर्वात प्रथम आपली मानसिक शांती लाभण्यासाठी सर्वोत्तम स्तोत्र अथर्व शीर्ष. जे व्यक्ती योगा करत असतील, जे व्यक्ती मेडिटेशन करत असतील आणि जे गणेश भक्त असतील त्यांनी तर हे रोजच पठण करावं. का? सुरुवातच इथून होते. पण ते कसं पठण केलं पाहिजे ही एक हळूहळू. आजकाल असं झालंय, हरिओम ते 21 आवर्तनच आले, असे बसतात सगळेजण येऊन, ते खडीसाखर खातील, ते खडीसाखर खाता खाता बोलतील, खाता तहान लागली. मग त्याला पूर्ण ते मंत्र उष्ट पद्धतीने बोलले जात नाही. तुम्ही पाणी ठेवून जरी मंत्र म्हणता तरी तो उष्टा पकडला जातो. मंत्र उष्ट्या तोंडाने बोलले गेले तर त्याचा दोष लागतो जागेवर. तर मग कसं, आता अथर्व शीर्ष असं आहे की ते व्यवस्थितच बोलावं, स्लोली बोलावं. ते खूप प्रभावी स्तोत्र आहे, अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. आता प्रत्येक लहान लहान मुलाला ते स्तोत्र आलंच पाहिजे. पत्ते घेण्यापेक्षा तरी हे करावं. सुंदर, छान. आता त्याची सुरुवातच बघा. हरिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. गणपती सांगतायत त्वमेव, तू माझंच तत्व आहेस. प्रेमानंदजी महाराज बघा खूप सुंदर सांगतात. ह्याला अजून सुंदर करून सांगतात. डर किस बात काय तुम्ही, हम तो भगवान के ही अंश है. हे भगवंताने आधीच संस्कृत मध्ये सांगितलंय गणपतीने. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, माझं तत्व तुझ्यामध्ये प्रत्यक्ष आहे. आता हे 8 भाग कसे आहेत याच्यावर आपण एक सविस्तर पॉडकास्ट बनवूया. मी तर 1 तासाचा पॉडकास्ट होईल, एवढा मोठा आहे अथर्व शीर्ष. मी तरी याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो. आणि लोकांना नक्कीच जर का आवडत असेल तर त्यांनी कमेंट मध्ये सांगावं अथर्व शीर्षाच्या विषयी. आपण नक्कीच त्याचा वेगवेगळा पॉडकास्ट बनवूया. नक्कीच. अथर्व शीर्षाचे मी 3 पहिले भाग समजून देतो. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी हे एक झालं. मग नंतर काय, आता तुम्ही एखादं बँकेत गेलात तर तुम्हाला आधी एखादा फॉर्म भरायला लागतो. मी कोण आहे, आधी हा प्रश्न पडतो, मी कोण आहे. मग आता मी कोण आहे हे सांगितलं. गणपतीने कसं सांगितलं, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, हे गणपतीने समजून दिलं. त्याच्यानंतर काय, मग आता मी कोण आहे, पण मग आता मला करायचं काय. मी बँकेत आलो, मी फॉर्म भरला, मी कोण आहे कळलं. आता मला करायचं काय, कुठल्या इथं जाऊन काउंटरमध्ये जाऊन मला कुठे फीस भरायची किंवा अकाउंट ओपन करायचंय. तर मग तिथं कसं, मग मला करायचं काय हा प्रश्न पडेल. मी कोण आहे हे कळलं, मला करायचं काय. ऋतम वच्मी सत्यम वच्मी अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. सत्य बोला, सत्य वचन करा, दान द्या, दान घ्यायला शिका, बोला, ऐका पण. ऋतम वच्मी सत्यम वच्मी अवतवम माम, अहंकार कमी करा. अवतवम माम म्हणजे मीपणा, माम मीपणा, अवतवम माम अववक्तारम वक्ता व्हा, श्रोतारम दातारम. असा एक पद्धत झाली. त्याच्यानंतर आता हे कळालं तुम्हाला मी कोण, मी काय करावं. पण कसं होतं बघा, आपल्याला एकदा कळालं ना की आता करायचंय,
आपण एकदम घाईघाईत करायला होतो, एक्सायटेड होतो अत्यंत. आता समजा उदाहरणार्थ आपल्या ह्याच्यामध्ये आपण बोलायला गेलो तर एखाद्या व्यक्तीला गाडी चालवायला दिली आपल्या एवढ्या वयाची. आता प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते घाईसाठी. एखाद्या लहान मुलाला खेळणं दिलं तर तो घाई करतो. आपल्या एवढ्या वयाचा एखादा व्यक्ती असेल तर समजा त्याला नवीन गोष्ट सांगायला लागली उदाहरणार्थ तर गाडी चालवणं, 4 व्हीलर दिली, एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आता मला गाडी चालवायला शिकणार, मजा येते आणि मग ठोकून जाते एकदम अचानकच स्पीड, म्हणजे ओव्हर थिंकिंग मध्ये आणि एकदम ओव्हर हे करण्यामध्ये, मस्ती करण्यामध्ये, अति तिथे माथी त्याच्यामध्ये. आणि होतं काय की घाई केल्यामुळे आपला कुठे ना कुठेतरी ऍक्सिडेंट होतो. तसंच आता आपल्याला कळालं की आपल्याला करायचं काय, ऋतम वचमी सत्यम वचमी दातारम. दातारम करण्यासाठी आपल्याकडे आहे का काही, पण आपल्याला घाई होती की मला द्यायचंय. आता आराध्यांनी सांगितलं, कारण जसं आपल्याला आई सांगितल्यानंतर आपण करतो तसंच आपल्या आराध्यांनी सांगितलं मग आता मला करायचंय असं समजल्यानंतर आपण घाई करणार. मग तिथे गणपतींनी सांगितलं अवपूर्व, दक्षिणात्तात, चोर्ध्वात्तात, अर्धरात्तात, सगळीकडून बघ. स्कूटी चालवते एखादी बाई किंवा एखादी महिला, मागचा आरसा बघा, पुढचा आरसा बघा, समोरचा बघ, पाठीमागा बघ. तसं गणपतीने सांगितलं पूर्वतात, उत्तरातात, चोर्ध्वात्तात. म्हणजे मी याच्यावर सविस्तर आपण बोलूयात, कारण मी आता शॉर्ट फॉर्म मध्ये घेतोय, शॉर्ट मी डायरेक्ट मधलं घेतोय. आपण याच्यावर सविस्तर पॉडकास्ट बनवूयात. तर कसं तिकडं पण बघ, इकडं पण बघ, सगळीकडून बघ. नुसतं करायचं म्हणून करू नको. त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष व्यक्तिगतरित्या व्यक्तीला बदलू शकतो. तुम्हाला मी तर ह्याच्यात एक भाग हा सुद्धा आहे, तुम्हाला जॉब मध्ये जर का प्रॉब्लेम येत असतील, प्रमोशन होत नसेल, जॉब पटकन भेटावा, आजारपणा असेल, तरी गणपती अथर्व शीर्ष म्हणा, तरी ते छान आहे. त्याच्यामध्येच गणपती गायत्री पण आलेली आहे. गणपती गायत्री सुद्धा प्रचंड पॉवरफुल आहे. आता तुम्ही गायत्री मंत्र म्हणायला गेलात ना, गायत्री मंत्र म्हणजे गायत्री मातेचा गायत्री मंत्र म्हणायला गेलात ना, तो तुम्हाला वडिलांकडूनच घ्यावा लागतो. पण इथं तसा नियम नाहीये. तुम्ही एखादा व्यवस्थित गुरु केला, त्याच्याकडून जर का तुम्ही ती व्यवस्थित त्याची संथा घेतली, म्हणजे शिकून घेतलं गणपती अथर्व शीर्ष शुद्धतेने, तर तरी सुद्धा तुम्ही गणेश गायत्री म्हणू शकता. आणि तो तिथे येऊनच जातो, गणेश गायत्री येतोच. त्याच्यानंतर त्याची फलश्रुती पण सांगितली आहे. म्हणजे जसं तुमचं 21 वेळा आवर्तन झाले त्याच्यानंतर आपण एक फलश्रुती म्हणतो. मग काय काय भेटेल हे सुद्धा सांगितलंय. पण भेटेल या आशेने न करावं, कारण आपण प्रत्येक क्रिया फक्त ह्याच्यासाठीच करतो की काहीतरी भेटेल. निस्वार्थी पद्धतीने करा. देवाचं भलं होईल माहिती नाही, माझं भलं होईल माहिती नाही, देवाचं कधी भलं होणार नाही तेच आपले करते. पण त्यातल्या त्यात मी निस्वार्थी पद्धतीने करतोय, आराधना म्हणून करतोय. ती जी काही फिलिंग येईल त्यावेळेला ती खूप छान असेल, खूप सुंदर वाटेल की चला मी निस्वार्थी भावनेने केलं, मला काहीच अपेक्षा नव्हती भगवंताकडून की काहीतरी भेटावं. फलश्रुती तर नक्कीच वाचा, फलश्रुतीमध्ये आहेच. गणेश गायत्री पण आहे. कसं वागावं, कसं चालावं हे सगळं त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये सांगितलंय. त्यामुळे ते गणपती अथर्व शीर्ष पठण करणं खूप महत्वाचं आहे. जो मनुष्य असेल, जो लहान मुल असेल, त्याला तर लहानपणापासूनच सांगितलं गेलं पाहिजे की तू हे वाच. थोडक्यात सांगायला गेलं ना, छोटी भगवद्गीता आहे ती. छोटी भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये विस्तारात सांगितलं की कधी कधी काय काय करायचंय, हे तर सांगितलंय काय करायचंय. तिथं विस्तारात सांगितलंय कधी कधी काय करायचं, इथं सांगितलंय काय करायचं. एवढंच छोटी भगवद्गीता आहे. जर का त्यांनी एखाद्या व्यक्तीने संस्कृतचं ट्रान्सलेशन करून त्याच्यानंतर त्यांनी जर का ते ह्याच्यामध्ये मराठीमध्ये किंवा त्याच्या बोली भाषेमध्ये वाचलं तर त्याला हे समजून येईल. पण ज्याला संस्कृत येतं त्याला बोलतानाच कळून येईल, सत्यम वचमी, ऋतम वचमी, हे सगळं त्याला वाचतानाच कळून येईल. असं ते गणपतीचा अथर्व शीर्षाचा हा तो अर्थ आहे. विसर्जनाच्या दिवशी कोणते मंत्र म्हणले गेले पाहिजेत? विसर्जनाच्या दिवशी एक मंत्र आहे, यांतु देव गणा सर्वे पूजा मादायो पार्थयो इष्टकाम सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. मी परत एकदा बोलतो, यांतु देव गणा सर्वे पूजा मादायो पार्थयो इष्टकाम सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. म्हणजे काय, माझ्या घरात झालेलं जे काही मंगलमय घटना आहे ती मंगलमय घटना परत परत घडावी असं बोलून अक्षता अर्पित कराव्या गणपतीवरती. त्याची व्यवस्थित पहिल्यांदा आचमन करावं, प्राणायाम करावं, संकल्प घ्यावा आणि त्याच्यानंतर शेवटी हा मंत्र म्हणून गणपतीवर अक्षता अर्पित करून मग गणपतीला विसर्जन करावं. घरात जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी असेल किंवा घरात सोयर किंवा सुतक असेल तर गणपती बसवणं बरोबर आहे का? हा खूप चांगला प्रश्न, उलट सगळ्यांना उलट खरोखर खूप महत्वाचं मार्गदर्शन होईल. तर जर का सोयर सुतक असेल
तर नक्कीच गणपती घरात बसवू शकत नाही. आणि किमान सोयर असेल तर सोयर 15-15 दिवसाचं असतं, तर मग त्यांनी त्यावेळेत न बसवून माघ मासातील जे काही गणपती असतात, म्हणजे जेव्हा गणेश जयंती असते तेव्हाही गणपती बसवले जातात, माघ मासातील जे काही गणपती असेल ते त्यावेळेतले गणपती बसवावे. आणि तेच सुतक वगैरे असेल, एक वर्षभर काहीच नाही करू शकत. जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत घरात कुठलीही मंगलमय घटना होऊच शकत नाही. आणि मासिक पाळी आली असेल एखाद्या स्त्रीला, सर्वात महत्वाचा मुद्दा, मासिक पाळी आली असेल तर कसं सांगितलंय की त्या स्त्रीने घराच्या बाहेर जावं आणि इतर उत्तर कुटुंबाने तो घरात गणपती बसवावा. पण ती स्त्री जी काही असेल ती बाहेर गेली तर घरात एक जी स्त्री असेल, स्त्रीशिवाय घर चालत नाही, ती स्त्री बाहेर गेली तर मग होणारच नाही. मग सोपं उत्तर तर बसवूच नाही. त्यांनी पण काय करावं, तर माघ मासातीलच गणपतीची प्राणप्रतिष्ठा विग्रहाची ती पूजन त्यावेळेला करावं माघ मासातील. आणि त्यातल्या त्यात आता काही जण असं म्हणतात, मग आता मला मासिक पाळी आहे, माझ्या घरात नाही बसू शकत, तर मी इतर देवांना जाऊ शकते किंवा मी इतर लोकांच्या घरी जाऊ शकते वगैरे वगैरे. तर तसंही करू नये. अपराध मानला जाईल आणि अपराधाचं महापातक लागेल. हा अपराधच आहे. नैसर्गिक गोष्टी आहेत त्या निसर्गाप्रमाणे घडतात. स्त्री पुरुष समानता त्याच्यात काही नाहीये, पण नैसर्गिक घटना नैसर्गिकप्रमाणे घडतात. कदाचित पॉझिटिव्ह एंडनी जर का तुम्ही विचार केला तर गणपतीची इच्छा नसेल तुमच्याकडून आता सेवा प्राप्त करून घेण्याची, त्यावेळेला केली तर तुमच्याकडून आर्थिक दृष्ट्या काहीतरी चांगली होत असेल. कधी कधी असं असतं, सणवार आलं की लोकांच्या घरात अचानक आर्थिक दृष्ट्या खूप चणचणी यायला लागतात. पाहुणे मंडळी येणार, जेवण आहे, सगळं आहे. कदाचित त्यावेळेला आर्थिक दृष्टी सक्षम होईल. तुमच्या गणपतीला सगळे येतील महाग सध्या, कोणी असं राहणार नाही. त्यामुळे सर्वोत्तम आपल्याला मासिक पाळी असेल तर कोणाच्या घरात जाऊच नका गणपती दर्शनाला, सर्वोत्तम भाग आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे काळजी करण्याची आवश्यकता नाही, माघ मासातील गणपती आपण प्राणप्रतिष्ठित केले तरी काही हरकत नाही. खरं तर मला असं विचारायचंय की आजच्या तरुण पिढीने गणपतींकडून कोणती तत्व शिकली पाहिजेत, खरं सांगायचं तर? नक्कीच गणपतीकडून तत्व शिकण्यापेक्षा गणपतीकडून रामनाम शिकलं पाहिजे आणि आई वडिलांचा आदर कसा करावा हे शिकलं पाहिजे. सोपं उत्तर आहे त्यांचं. म्हणजे गणपतींनी आई वडिलांना जेव्हा प्रदक्षिणा केली तेव्हा रामनाम घेतलं, रामनामालाही त्यांनी प्रदक्षिणा मारली होती. आणि शिवशंकरांनी माता पार्वतींना सुद्धा त्यांनी प्रदक्षिणा मारली. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. बुद्धिमान, आता तत्व म्हणण्यापेक्षा एवढी बुद्धिमत्ता असल्यानंतर सुद्धा नम्रता कशी आहे, एवढी नम्रता की मी आई वडिलांसमोर झुकतोय. गणाध्यक्ष मला सगळ्यांच्या आधी पूजलं जातं. माझे वडील देवो के देव महादेव, त्यांच्यासाठी लोक मरायला तयार होतील माझ्यापेक्षा दुप्पट पटीने. कारण महादेवांची आराधना करणारे लोक खूप प्रचंड असतात. आणि देवीचं तर म्हणायलाच नको, देवीसाठी तर लोक जे पाहिजे ते करायला तयार होतात, जगदंबा समजून आणि जगदंबा मानून, आई मानून. एवढे 2 देवता असताना सुद्धा मला आधी पूजलं जात आहे, तरी सुद्धा माझा नम्र भाव इतका आहे की मी आई वडिलांना नमन करतो आणि प्रथम पूज्यने मी माझ्या आई वडिलांना मानतो. हे तत्व शिकलं पाहिजे. कारण आत्ताचा मूळ पिढी, एक सोपं उदाहरण देतो मी. आत्ताच रिसेंटलीची केस आहे, मी ऐकलं, एका मुलाला फोन नाही भेटला म्हणून त्यांनी आत्महत्या केली, आईकडून नाही भेटला म्हणून. आणि उदाहरण काय इथे सांगायला गेलं, उलटून बोलणं झालं असेल, आईचं ऐकलं नसेल गेलं, मानसिक ताणतणाव. आपण मग अशी भावना की त्यांच्याकडे आहे तर माझ्याकडे नाही. नुसतंच बुद्धिमत्ता असून फायद्याचं नाही आहे. वेळेवर कोणता निर्णय घ्यावा हे सुद्धा महत्वाचं आहे. ते गणपतीने सांगितलं. कार्तिक स्वामी पृथ्वीच्या चक्कर मारायला गेले, पण वेळेवर निर्णय कसा घ्यावा, योग्य कसा असेल हे सुद्धा त्यांनी तिथून समजवलं. योग्य निर्णय कसा घेतला पाहिजे, योग्य वेळेस कसा घेतला पाहिजे. कारण आजकालच्या तरुणांना एखादी गोष्ट पाहिजे म्हणून ते कुठल्याही पद्धतीपर्यंत जायला तयार आहे. साहजिकच आई वडिलांनी उलटून बोलला असेल, अनादर केला असेल, अपमान केला असेल म्हणून आत्महत्येची वेळ आली असेल. जर का ही भावना मनी ठेवली असती की आई वडील जे करतायत किंवा भगवंत जे करतोय ते सर्व काही योग्य आहे. एक खूप सुंदर वाक्य युपी मध्ये म्हणजे भजनातलं आहे, सीताराम सीताराम कहिये, जाहे विधी राखे राम, वाहे विधी रही. तुम्ही फक्त सीताराम सीताराम म्हणा, होणार तेच जे रामरायांना व्हायचंय आणि जे रामराय करणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं काही करण्याची आवश्यकताच नाही. तसंच हट्ट पुरवण्यापेक्षा आणि हट्ट करण्यापेक्षा, आणि आपण किती विद्वान आहोत. कारण आजकाल आणखीन एक बघायला गेलं तर घरात स्त्री आली, लग्न झाल्यानंतर पत्नी आली की व्यक्ती बदलून जातो, आई वडिलांचा अनादर करायला लागतो. किंवा स्त्री आपल्या तिकडच्या आई वडिलांचा अनादर करते, फोन उचलणार नाही, अपमान करणार, मी जरा बाहेर आलेली आहे,
बिझी आहे वगैरे वगैरे. आई वडिलांना एवढंच पाहिजे की आपण बोलावं, हेच तत्व शिकावं, वेगळं काही नका शिकू. पोचण्यासारखं काहीच नाहीये. गणपतीकडून शिकायला गेलं तर मग आयुष्य कमी पडेल. गणपतीचं प्रथमोत्तर आचरण शिकायला गेलं तर सदैव राम नाम मुखी असणं. एवढे मोठे देवताला सुद्धा देवत्व ह्याच्यामुळे प्राप्त झाले की मुखी राम नाम आहे गणपतीच्या. त्यामुळेच रामायण आणि महाभारत लिहायला भेटले. ते सुद्धा म्हणतात की माझं प्रारब्ध किती चांगलं की मला भेटलं. गणपती म्हणतात हा समर्पित भाव की म्हणजे आपण 2 मिनिटं आपल्याला काही झालं की आपण लगेच विचार करतो. बघा आपली एक खूप साहजिक गोष्ट आहे मनुष्याची, आपण प्रत्येक गोष्टीने समोरच्यावर कशी ढकलू शकतो. आपला डाऊनफॉल आला, नाही माझं ते नशीब खराब आहे, पण हे एक्सेप्ट नाही केलं की माझे कुठेतरी कर्म चुकले होते किंवा जे आहे ते चांगलं आहे. डाऊनफॉल आहे म्हणजे काय, मेलो तर नाही ना, 2 हात 2 पाय आहेत, खूप झालं, कष्ट करू शकतो. तसंच गणपतीने शिकवलं. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा, सगळ्या घटना घडल्यानंतर सुद्धा गणपतीचा अपमानही किती वेळा लोकांनी केलेला आहे. कसा, वजन किती आहे, लग्न कोण करणार तुझ्याशी, असा अपमान एखाद्या पुरुषाला सहन नाही होणार, स्त्रीला पण नाही होणार. आणि असा अपमान झाल्यानंतरही ते भगवंत किती नम्र आहेत. एवढी नम्रता आधी तरुणांमध्ये आली पाहिजे, विचार क्षमता आली पाहिजे, आणि ती अथर्व शीर्षातूनच येणार. ते जर का वाचन असेल, पठण असेल, तर बुद्धीची क्षमता बदलेल, आणि बुद्धीची क्षमता बदलल्यानंतर विचार चांगले येतील, आणि तसेच आपण चांगलं कार्य करायला लागू. चांगले येतील म्हणजे काय, मी फक्त म्हटलं एखादा मंत्र म्हणा आणि सकारात्मक ऊर्जा अशी आजूबाजूला येते असं नसतं. तिथे अंधश्रद्धा मानली जाते. मग तर तुम्ही ते किती नित्य नियमाने करताय. शंकरांना सांगितले गेले श्रावण मासात की तुम्ही त्रिकाल दर्शन घ्या, फक्त दर्शन घ्या. संतांनी त्यांचा हे काय केलं, संत म्हटले तू दर्शन नाही घेऊ शकत ना, एक काम कर, मग नामस्मरण घे. संत आईसारखे, त्यामुळे सांगितलं नामस्मरण घे. सारखे देवता आठवतील. मंत्र म्हणता येत नाही, मग देवाला पाया पडायला जा त्रिकाल, हे आधी देवांनी सांगून दिलं शिवशंकरांचं. एखाद्या व्यक्ती जर का 1 आठवडाभर रोज देवाचं दर्शन केलं जातोय, मी गॅरंटी देऊ शकतो 1 महिन्यानंतर तो ऑटोमॅटिक असा भक्तच बनून जाईल. साहजिक आहे हे. ह्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा काय त्याला भेटायला नाही आली, तो स्वतःहून गेला, त्याने आचरणामध्ये काहीतरी बदल केला. मग नक्कीच त्यांना डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी हे तर खूप कॉमन झालंय. छोट्या छोट्या गोष्टींसाठी येतं आजकाल लोकांना. एखादी व्यक्ती बोलत नसेल, मी लांबचं नाही म्हणत, एखाद्याने रिप्लाय मेसेज टाकला आणि त्याचा रिप्लाय नाही आला म्हणून कोणाला एन्झायटी होते. म्हणजे किती आपण मेंटली खराब झालेलो आहोत. आणि मेंटली स्टेबल राहण्यासाठी अथर्व शीर्ष पठण करा, गणपतींची सेवा करा, त्यांच्याकडून तसे तत्व वाचा, गणेश पुराण वाचा. मी तर म्हणेन, मी बोलतो त्याची क्रॉस चेकिंग पण करा. गणेश पुराण वाचा, म्हणजे वाचल्यामुळे क्रॉस चेकिंग तरी होईल तुमची, आणि क्रॉस चेकिंग झाल्यामुळे काहीतरी तर माहिती नवीन मिळेल तुम्हाला. आणि आपल्या हिंदूंचं वाचनच कमी. मी 2 तत्व सांगितले तर तुम्हाला आणखीन 4 कळतील, आणि ते 4 वेगवेगळे असतील, कारण मी प्रमुख सांगितले. सर्वात प्रथम पूजनीय आई वडील आहेत, हे माझं प्रमुख सांगणे. आणखीन तत्व तर खूप आहेत गणपतीमध्ये. गुणांचे सागर आहेत ते, अक्षरशः विविध गुण आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे एखाद्याला बुद्धीच ते देऊ शकतात, बुद्धीचे देवता आहेत, संकट दूर करू शकतात, तर त्यांच्यामध्ये गुणता भरपूर असतील. एखादा व्यक्ती बुद्धी देऊ शकतोय असा आहे, एखादे भगवंत बुद्धी देऊ शकतोय म्हणजे त्याच्याकडे काहीतरी असणार, म्हणून तो देतोय. कारण प्रथमोत्तर गुरु तोच होऊ शकतो ज्याच्याकडे शिक्षण आहे, तरच तो कोणाला तरी काहीतरी देऊ शकतो. मग गणपतीकडे एवढे सगळे गुण आहेत, मग तो गणपती ते गुण देतात. मग आधी आपण त्यांचं काहीतरी वाचन करावं, त्यांच्याकडून शिकण्यासाठी अथर्व शीर्ष पठण करावं. अथर्व शीर्षला वाचा. मोठं पुराण वाचायचं नसेल तर, कंटाळा येत असेल तर ते जरी वाचलं तरी ठीक आहे, आणखीन तत्व कळतील. मी 8 पिरियडचं जे काही म्हटलं, 8 विभाग आहेत, 8 जे विभाग आहेत, ह्याच्यावर तर सविस्तर पॉडकास्ट बनवूयाच, पण तरी ऑडियन्सनी पण वाचलं पाहिजे. तर आणखीन गोष्ट कळेल. या 10 दिवसामध्ये गणपतीच्या पवित्रमय दिवस असतात. नुसतं तुम्ही आले, तरुणांनी शिकायला वेळेला आणि महत्वाचं तत्व शिकायला गेलं ना, तर गणपतीच्या समोर चांगलं वावरायला शिका. सर्वात चांगलं तत्व सांगू शकतो मी, गणपतीच्या समोर चांगलं वावरायला शिका. आमचे गुरुजी खूप चांगलं सांगत होते. मी लहान होतो आणि गुरुजी होते, आणि गुरुजींचं काय झालं, मी गुरुजींना म्हटलं मला पण तुमच्यासोबत हवन करायला यायचंय. गुरुजी जायचे पाठशाळेच्या बाहेर, मला पण तुमच्यासोबत हवन करायला यायचं. गुरुजींनी खूप सुंदर वाक्य वापरलं, ते मला कळलं नाही, पण मला ते आज कळालं. ते मला म्हटलं, आधी त्या हवन कुंडाच्या ना आजूबाजूला फिरायला शिक. मी जाणकार आहे म्हणूनच मी हे बोलतो की मला घेऊन चला. आता हे कोणाला वाक्य बोललं पाहिजे की जो व्यक्ती खूप लहान आहे, चुकून आगीत हात टाकेल, नाही, मी जाणकार असून सुद्धा मला हे बोलले.
त्या शब्दाचा मला त्यावेळेला अर्थ नाही करायला मला उलट राग आला की गुरुजी असे का म्हटले. पण त्या शब्दाचा मला आज अर्थ कळतो. हवन कुंडाच्या आजूबाजूला वावरताना ती जी काही शक्ती आहे, ऊर्जा आहे, तुम्ही भगवंत ठेवलेत, हवन कुंडाच्या मधून गेले तर मग अपमान झाला, अग्नीचा अपमान झाला. हे मला माहिती नव्हतं, म्हणूनच गुरुजीने ते वाक्य वापरलं, आधी आजूबाजूला वावरायला शिक. त्याच प्रकारे गणपती घरी आल्यानंतर आधी वावरायला शिका. तरुण मुलं असतात, शिव्या देतात, काहीही बोलतात, ते पत्ते खेळणं चाललेलं असतं, वावरायचं कसं हे कळत नाही. तेवढं केलं ना तरी ते गणेश तत्व येईल. काहीतरी स्तोत्र पठण करा, आई वडील असतील त्यांनी जरा पुढाकार घ्या, पुढाकार घेऊन आपल्या मुलांना नवीन स्तोत्र शिकवा. बैठकीचे संस्कार आहेत. एखादं आजकाल मराठीमध्ये पण संकटनाशन गणपती स्तोत्र आहे बैठकीचं, मी बघितलं आहे त्या पुस्तकामध्ये, ते शिकवा. संस्कृत येत असेल तर मराठीत येतं ना, काहीतरी शिकवा. किंवा समाज कार्य करा, कोणाला तरी दान धर्म करा, किंवा एखादं काहीतरी नवीन मुलांना काहीतरी एखादा नवीन कोर्स लावा. 10 दिवसात काहीतरी स्किल डेव्हलपमेंट होऊ द्या, जेणेकरून तो पुढे जाईल. कारण आजकाल AI मुळे तर सगळं विचित्र झालंय. त्या 10 दिवसात तो एखादी स्किल शिकेल, अशी स्किल जी भगवंताशी रिलेटेड असेल बरं का. म्हणजे स्किल म्हणजे एखादी दुसरी स्किल नाही, भगवंताशी रिलेटेड. म्हणजे कसं, उदाहरणार्थ आता मी तुम्हाला विचारलं की गीतेत किती अध्याय आहेत, आपण हिंदू म्हणून नाही माहिती, नाहीच माहिती. आणि एखाद्या व्यतिरिक्त धर्माच्या व्यक्तीने विचारलं, आणि आपण आजकाल ते भांडण चाललेलं असतं, माझा धर्म कुठला, तुझा धर्म कुठला, पण आपल्याला आपल्याच धर्माची माहिती नाहीये. जास्तीत जास्त काय शिकता येईल थोडंसं स्किल डेव्हलपमेंट मध्ये. मला एवढं माहितीये की गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत, बास. मी गीता वाचली नाही, पण एवढं मला माहितीये. छोट्या छोट्या गोष्टी शिका. 4 वेद आहेत, गोमाता आपल्याकडे पूजनीय आहे, गौमातेची सेवा करावी, गणपतीला मोदक का आवडतो, किंवा गणपतीला याच दुर्वा का अर्पित केल्या जातात, त्याची पूर्ण कथा वाचा. किंवा गणपतीची सेवा कशी करावी. मुलं आणखीन एक कार्य खूप सुंदर करतात, ड्रॉइंग करतात गणपतीमध्ये, आणि ते क्लेचे गणपती वगैरे मातीचे बनवतात. तेही कार्य सुंदर आहे. त्याच्यामध्येही सांगा. उलट बनवताना मी तर म्हणेन त्या लहान मुलांना हे शिकवा की बनवताना राम 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 बनवून ते निर्माण करा. गणपतींना ते खूप आवडेल, खूप. उलट तुमच्या त्या राम राम बोलण्यामध्ये त्यात प्राण येऊन जाते. आणि प्राण येण्यामध्ये म्हणजे ती भावनिक आहे, कधी सुद्धा नेहमीच ते भावनिक दृष्टिकोन आहे. आपण सहजासहजी म्हणून जातो गणपतीची मूर्ती. म्हणू नका गणपतीची मूर्ती, हा तंतोतंत अपमान आहे. बघा, एखादा लहान मुलगा असेल ना आपल्या घरात, आजोबांनी कीर्तन चालू केलं, बोलायला चालू केलं, तो पळत पळत जातो आणि जाऊन बसतो, खेळणं जरी असेल तरी. पण आपण मोठं झालो, नाही ते इंस्टाग्रामवर जरा मेसेज आला तो बघू द्या, किंवा जरा तो व्हॉट्सअपवर मेसेज आला मी ते बघून येतो. जर कोण देवबिवाचं करते, काय घेणं पडलं, तो देवाला एक दिवस पाय पडायचा विषय संपला. पण त्या लहान मुलं निष्पाप असतात बघा किती, त्यांना लगेच देवाशी अटॅचमेंट होऊन जाते. अपेक्षा नाहीये कुठली. तसंच शिकवलं पाहिजे लागतं की तुम्ही अपेक्षा धरून चालू नका भगवंताकडे. त्या 10 दिवसामध्ये काहीतरी निस्वार्थी पद्धतीने करा. आणि मग काय तर मूर्ती, समजा आपण जसं मूर्तीचं म्हणलो की मूर्ती म्हणू नका. आता त्या मुलाला, काही अशी मुलं आहेत, व्हिडिओ वगैरे असतात तुम्ही बघितलेच असतील, लहान मुलं रडतात गणपती जाताना, भावनिक होऊन जातात. त्यांचं निष्पाप मन एवढं असतं की ते मूर्ती नाही म्हणत, ते खरोखर त्याला विग्रह समजून रडायला लागतात. पण तो प्राण आपल्याला नाही दिसत. खरं तर मी तुम्हाला सांगू का, गणपतीचा नियम प्रथम काय, गणपती घरात आल्यानंतर, खरं तर मी जसं सांगितलं, प्रथम पद्धतीने तुम्ही घरात गणपती आणण्याचा विभागच नाही, आणूच नाही. आता ही कशी व्यक्तिगत भावना की चला मी आता घरातही आणतो, घरात आणल्यानंतर 4 दिवस ठेवतो, 5 दिवस ठेवतो. तसं बघायला गेलं तर मग 21 दिवस ठेवा ना. लॉजिकली विषय आहे, 21 दिवस ठेवा. 11 दिवस तर 11 मी तर नाही म्हणू शकतो, पण 21 दिवसाचं लॉजिक आहे. एक दुर्वांच्या पद्धतीने गेलो तर 21च दुर्वा, 21च मोदक या दृष्टिकोनाने 21 दिवस ठेवा. लॉजिकच नाही म्हणून, बरोबर, काहीच संबंधच नाही आहे. त्याच्यामध्ये जर का तुम्ही व्यवस्थित बघायला गेलात तर गणपती हा घरात तो गोळ्याचं पूजन करावं सांगितलेलं आहे. जसं मी व्रत सांगितलं, त्या व्रत पद्धतीने त्या गोळ्याचं पूजन करावं. पूजन झाल्यानंतर त्याला तिथूनच विसर्जित करून टाकावं. पण मग जेव्हा घरात आपलं विग्रह आहे तेव्हा असं सांगितलं की 4 तासाच्या पेक्षा जास्ती झोपू नये. आपण 7-8-9 वाजता उठून घंटा वाजून मस्त 12 वाजताची आरती करतो. 4 तासाच्या व्यतिरिक्त जास्ती झोपायला सांगितलंय. वर्णन आहे. गणपती तुमच्या घरात असतील किंवा एखादं गणपतीच नाही, विग्रह, पार्थिव विग्रह, मातीचं जे कुठलं विग्रह असेल तर ते घरात प्राणप्रतिष्ठित असल्यानंतर तुम्ही 4 तासापेक्षा जास्ती वेळ राहू नये. उदाहरण, एखादा बाळ झोक्यामध्ये रडतोय आणि तुम्ही गेले त्याला सोडून घराच्या बाहेर,
तुम्ही म्हणाला गणपतीला जरा लॉक लावून गेलं तर काय फरक पडतोय, किंवा 4-1च घरात म्हातारी स्त्री आहे, गणपतीच्या सुट्ट्या आहेत, जरा आम्ही फिरून येतो, एक आहे म्हातारी आजी, बसवून ठेवा, असं चालत नाही. मग बसवलंच कशाला, उपकाराची रास करताय त्यांच्यावर, बसायचं तर बस, जायचं तुझा. मग तुम्ही त्याला मूर्ती समजताय, विग्रह नाही. विग्रहामध्ये भावना जोडल्या जातात, हृदय. कारण तुम्ही दुर्वा घेताना आधी एक हात हृदयावर आणि एक हात गणपतीच्या हृदयाला आहे ना, तुमच्या हृदयातला प्राण तुम्ही त्यांच्यात टाकताय. एखादा जर हृदयच काढलं तर प्राणच घेणार ना. त्या भावनिक दृष्टिकोनाने गणपतीशी अटॅचमेंट झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही घरात राहिले पाहिजे. 4 तासापेक्षा जास्त झोपू शकत नाही तुम्ही. मूर्ती म्हणू नका, विग्रह म्हणा. नियम व्यवस्थित पालन झाले पाहिजे. तत्व काय, जे आपण जसं सांगितलं तसे तत्व गणपतीकडून शिकण्यासारखे आहेत. मी जसं म्हटलं 21च दिवस काय, हा लॉजिकली प्रश्न आहे. हा लॉजिकली प्रश्न आहे. त्यातल्या त्यात आनंद चतुर्दशीला का होतं, मी एक त्यात सांगायला गेलं तर आता तुम्ही बघाल तर जसं मी म्हटलं, चंद्र दर्शन करायला गणपतीला ते पटतच नाही. पण अमावस्याच्या नंतरच ती चतुर्थी येते गणेशाची. दरवर्षी असंच होणार, त्यात काही बदल नाही. मरेस्तोर असंच होणार, अमावस्याच्या नंतरच येणार. अमावस्या म्हणजे काय, तर चंद्र पूर्ण जो उगवला होता तो पूर्ण संपला. म्हणजे पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो, त्यानंतर परफेक्ट पौर्णिमेनंतर 13-14 दिवसानंतर अमावस्या येते. मग त्यापर्यंत तो चंद्र पूर्ण छोटा होऊन जातो, पूर्ण नाहीसा होतो. मग आता चंद्र दिसणारच नाही, तर मग असं का सांगितलं चंद्रदर्शन घेऊन ये? लॉजिकल विषय आहे. आकाशाकडेच बघू नका. पण आम्ही केले असे मोठे मोठे गणपती, आम्ही केले असे मोठे मोठे गणपती. मग आता झाल्यानंतर दोष काय, करायलाच नाही सांगितलं तर झाल्यानंतर दोष कशाला? हा विषयच नाही आला पाहिजे. आई वडिलांनी सांगितलं हे करू नको, मग हे करून बघितल्यानंतर आता काय करू कशाला? ऋषी मुनींनी सांगितलं ना की नाही करायचं, मग कशाला केलं? दोष कशाला आला? उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने गणपतीच्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं आणि आता काय करू? अरे मूर्ख, खायचंच नव्हतं, काय करू आता? काय प्रश्न आला याच्यामध्ये? तशाच प्रकारे चंद्रदर्शन घेऊ नये. पण आता इथं कसं, अमावस्या झाल्यानंतर परफेक्टली प्रतिपदा झाल्यानंतर चौथा जो दिवस असतो तो चतुर्थी मानला जातो. एक तर ती विनायकी चतुर्थी असेल, नाही तर संकष्टी चतुर्थी असेल. पण त्याच्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी नाही, ही संकष्टी चतुर्थी येत नाही. संकष्टी चतुर्थीला आपण प्रमुख मानतो, उलट जास्ती महत्व देतो. विनायकी चतुर्थीपेक्षा संकष्टी चतुर्थीला महत्व देतो. मग ही चतुर्थी कशी, तर ह्या वेळेला फक्त व्रत करायला सांगितलं, तुम्ही व्रत पालन करा. त्याच्यानंतर अनंत चतुर्दशी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांना वाटेल चतुर्थी ते चतुर्दशी, चतुर शब्दामध्ये जाऊ नका, अर्थामध्ये जावा. चतुर्दशी म्हणजे 4 आणि अनंत चतुर्दशी. चतुर्थी म्हणजे 4, चतुर्दशी म्हणजे 14. हे वेगवेगळा विभाग आहे. 14 म्हणजे कसं, एकादशी नंतरचा चौथा दिवस चतुर्दशी, प्रतिपदेनंतरचा चौथा दिवस चतुर्थी. आणि मग लोकांनी असं केलं, मी 10 दिवस ठेवतो आणि मग अनंत चतुर्दशीला विसर्जन करतो. अनंत चतुर्दशीला खरं तर अनंत म्हणजे भगवान श्री विष्णूंचा जो काही अनंत स्वरूप होतं, विश्वरूप, त्याचं खरं पूजन केलं जातं. आणि ते जे काही व्रत पालन केलं जातं त्याचं त्यावेळेला विसर्जन आहे, त्या व्रताचं. पण गणपतीचं कसं सांगितलंय की तुम्ही तिथंच पूजा करायची, षोडोपचार पूजा करून लगेचच विसर्जन करायचं. एका दिवसातच, 10 दिवसाचा संबंध नाही. तिथंच पूजा केली, त्या विग्रहाला उचललं, विग्रहाला लगेच विसर्जन करून घरी आले. ते आणलेले मोदक घरी घेतले, पूजन करून भक्षण केले, प्रसाद भक्षण केला, मोकळं झालं. असं ते 1 दिवसाचं व्रत. पण अपभ्रंश करून माझी इच्छा तुमची इच्छा ते असं वाढलं. त्यामुळे चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीचा भाग मी समजावून दिला. का? कारण 10 दिवसच का हे कळेल, हा विभागच वेगळा आहे. मग चतुर्थी ते चतुर्थी पाहिजे ना, बरोबर. चतुर्थी ते चतुर्थी पाहिजे. 15 दिवसाचं तरी येईल परफेक्ट, म्हणजे किमान व्यवस्थित तरी होऊन जाईल. किंवा मग 21 दिवस पाहिजे. अनंत चतुर्दशीला विष्णूंचं पूजन केलं जातं, त्याचा गणपतीशी काहीही सहभाग नाहीये. गणपतीचं पूजन हे फक्त 1 दिवसीय पूजन आहे, पण अत्यंत आनंदाने करा, एवढंच. गुरुजी, खरं तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की गणपतींचं पूजन करताना तुम्हाला कधी असे आध्यात्मिक अनुभव आलेत का? हो, नक्की. आध्यात्मिक अनुभव म्हणजे मी लहानपणाचा म्हणेन. आध्यात्मिक अनुभव म्हणायला गेलं तर जेव्हा मी लहानपणी गुरुकुलमध्ये होतो, गुरुकुलमध्ये माझं शिक्षण चालू होतं, त्यावेळेला मी साधारणतः 6वी-7वीला असेल, तेव्हा आम्हाला गुरुकुलमधून बाहेर पाठवलं जायचं, जाऊन गणपती बसवा. एक प्रकारचं आमचं प्रॅक्टिकल होतं ते. म्हणजे एखादा वकील झाल्यानंतर कसं असतं तसं, की आता तू भक्कम झालास, आता कर. आणि तेव्हा झालं का माझ्याकडून चुकी झाली,
चुकी काय झाली तर मी 11 जोडी गणपतीवर अर्पित केली आणि नंतर झालं असं की अचानकच दिवा विझला गेला अच्छा. आणि गणपतीच्या डोक्यावरचं जे काही पुष्प होतं रक्तपुष्प म्हणजे ते लाल कलरचं होतं, ते मी असं वर्णन घेणार नाही कुठलं. रक्तपुष्प म्हणजे लाल पुष्प होतं आणि ते खाली पडलं. त्यांना वाटलं की काहीतरी चांगलं झालं, पण मला वाटलं काहीतरी चुकीचं झालं. दिवा कसं काय विझला? कारण लहानपणापासून आपण बघतो दिवा विझल्यानंतर थोडीशी भीती वाटते. अचानक दिवा कधी विझणार नाही, फॅन पण चालू नाही, कारण गणपतीची पूजा करताना धूप दीप चाललेला आहे, फॅन बंद असतो, अचानक कसं काय विझला? मग मला अनुभव आला की मी विचारलं की ही दुर्वांची जुडी कितीची होती हो? 11 असते ना गुरुजी. दुर्वा कमी आहेत म्हणून 11ची ठेवून दिली. बापरे, 11चा विभागच नाहीये. 11चा विभाग म्हणजे कसा? 11 मध्ये त्यातल्या त्यात तुम्ही बघाल अष्टविनायक आहेत, 11 विनायक नाहीये. 11 कसं तर होते किंवा 11 प्रकारचे नाव होते, 11 अवतार होते, अवतारी 32, पण 11 होते विभाग, म्हणून आपण तिथं मग 11 अर्पित केलं. खरं तर 11 करू नका, 21च व्यवस्थित करावं. आणि तेव्हा मला माझी चुकी स्वतः गणपतीनेच सांगून दिली, क्रियेतून. हे काही चमत्कार वगैरे नाही मी म्हणणार, क्रियेतूनच सांगून दिली. आपण म्हणूयात समर्थ रामदासांचं वाक्य, सत्सत विवेक बुद्धीला कळून दिली. म्हणजे सत्सत विवेक बुद्धी असते किंवा आपल्या भाषेत बोलू गट फिलिंगला समजून दिलं की काहीतरी चुकलंय. चुकल्यानंतर हे कळालं. आणि गणपती सगळ्यांचेच लाडके देव आहेत, माझे पण आहात, तुमचे पण आहेत. चुकल्यानंतर ते मार्गदर्शन करतात, कधी चिडत नाहीत, ते पटकन मार्गदर्शन करतील, मार्गदर्शन व्यवस्थित करतील, कारण गुरु तत्व आहे. मी आधीच म्हटलं अथर्वशीर्षामध्ये, माझंच तत्व तुझ्यामध्ये आहे, तू बाळ आहेस माझा म्हटल्यानंतर तू चुकल्यावर मी तुला मार्गदर्शन करणार. तर मित्रांनो, अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी आणि रोचक गोष्टींसाठी आमच्या सोबत राहा. आणि एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.